हॅलो एव्हरीवन, माझं नाव सुमित आणि आजपासून आपण एक नवीन लेक्चर सिरीज चालू करतो आहे. यामध्ये आपण काय करणार आहोत, तर यामध्ये आयोगाने मागील वर्षात जे प्रश्न विचारलेत, म्हणजे कुठलाही पेपर असो, म्हणजे तो MPSC स्टेट सर्व्हिसचा असो, कंबाईनचा असो, गट बचा असो, ग्रुप सीचा असो, असा कुठलाही पेपर असो ज्यामध्ये इथून मागं आयोगाने जे पॉलिटी या विषयावर क्वेश्चन विचारलेत, ते क्वेश्चन आपण डिटेली विथ रेफरन्स, म्हणजे जो प्रॉपर रेफरन्स आहे. जनरली सगळे प्रश्न लक्ष्मीकांतमध्येच मध्येच सापडतात, पण काही एक दोन प्रश्न असतात की इकडून तिकडून येतात बाहेरनं. फॉर एक्झाम्पल ते आपण प्रॉपर त्या रेफरन्सला जाऊन मी तुम्हाला एकदम डिटेल ते दाखवणार आहे, विथ प्रॉपर रेफरन्स दाखवणार आहे. तर आत्ता आपण हा जो क्वेश्चन पेपर आहे तर तो प्रिलिम्स, आत्ता जी रिसेंटली प्रिलिम्स झाली 21 मार्चला 2021ला, तर त्या प्रिलिम्सच्या पॉलिटीचे विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण आज बघतोय. आणि असंच आपण मग इथून मागं जे जे विचारले, आता प्रिलिम्सचं बघितलं, मग त्याच्या आधी कुठला झालेला पेपर होता, त्याच्या आधी कुठला झालेला पेपर होता, असं एक 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 फक्त पॉलिटी या विषयाचे प्रश्न आपण काढून डिटेली एक एक शिकणार आहोत. चला तर मग आपण स्टार्ट करू. आत्ता 21 मार्च 2020ला झालेल्या प्रिलिम्सचे क्वेश्चन पेपर, त्यातला ए सेट आहे माझ्याकडे. तर ए सेटमधला 71 ते 85 प्रश्न पॉलिटीवर विचारले होते. तर त्यातला पहिला प्रश्न आपण आत्ता बघू. तर प्रश्न आहे, मंत्रिमंडळ सचिवालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अबाउट कॅबिनेट सेक्रेटरिएट, म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरिएटबद्दल सत्य विधानं कोणती आहेत त्या विचारले तुम्हाला. तर त्यामध्ये त्यांनी 4 स्टेटमेंट दिलेत. त्यात एक पहिलं स्टेटमेंट आहे की याची स्थापना 1950ला झाली, ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते, ते एक रेषा संघटन आहे, म्हणजे इट इज अन लाईन एजन्सी, आणि ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून काम करते. ठीक आहे. तर मी तुम्हाला एकदम विथ प्रॉपर रेफरन्स सांगतो हे कुठून आला आहे प्रश्न. तर हा एक लक्ष्मीकांत सरांचं दुसरं पुस्तक आहे, गव्हर्नन्स इन इंडिया म्हणून. तर त्या गव्हर्नन्सच्या पुस्तकातून हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे हा तुम्हाला प्रॉपर मेन लक्ष्मीकांतमध्ये सापडणार नाही, पण गव्हर्नन्समध्ये हा प्रश्न सापडेल तुम्हाला कॅबिनेट सेक्रेटरिएटचं. तर त्यातलं तुम्हाला उत्तर मी सांगतो आता, की हे 1947ला इस्टॅब्लिश झाले. इट इज इस्टॅब्लिश इन 1947. त्यानंतर हे पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते, हे 100% बरोबर आहे. देन इट इज अ लाईन एजन्सी, हे चुकीचं आहे. इट इज अ स्टाफ एजन्सी. आता व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लाईन एजन्सी अँड स्टाफ एजन्सी, म्हणजे लाईन एजन्सी आणि स्टाफ एजन्सीमध्ये काय फरक असतो ते मी तुम्हाला सांगतो. तर लाईन एजन्सी म्हणजे जी ॲडमिनिस्ट्रेशनची एजन्सी जी एक्झिक्युशनचं काम करते, तिला म्हटलं जातं लाईन एजन्सी. आणि स्टाफ एजन्सी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनची अशी एजन्सी जी पॉलिसी मेकिंगचं काम करते. तर ही कॅबिनेट सेक्रेटरिएट आहे ना, तर ही पॉलिसी मेकिंगची एजन्सी आहे. तर पॉलिसी मेकिंगच्या एजन्सीला स्टाफ एजन्सी असं म्हटलं जातं. म्हणून हे लाईन एजन्सी नसून ही एक स्टाफ एजन्सी, म्हणजे हे 2 स्टेटमेंट चुकीचे आहेत. हा एक स्टेटमेंट चुकीचं आहे, आणि हे एक स्टेटमेंट चुकीचं आहे, आणि हे एक स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर हे एक स्टेटमेंट चुकीचं आहे, आणि हे लाईन एजन्सीवालं स्टेटमेंट एक चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर बी आणि डी आहे. ते केंद्र सरकारचे मुख्य समन्वयक म्हणून काम करते, बरोबर आहे. इट फंक्शन ॲज अ चीफ कोऑर्डिनेटिंग एजन्सी इन सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. तर याच्यातली 2 वाक्य बरोबर. कोणतं? हे पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं, आणि ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून काम करतं. ठीक आहे. तर हा रेफरन्स तुम्हाला मी डायरेक्टली दाखवतो कुठून आला आहे. हा सरळ गव्हर्नन्समधनं विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला मी डायरेक्ट रेफरन्स दाखवत होतो. हा बघा, गव्हर्नन्समध्ये सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चॅप्टर नंबर 3 मध्ये 13व्या पेजवर हा प्रश्न आहे. तर जसेच्या तसे यातले स्टेटमेंट उचललेत बघा तुम्ही. द कॅबिनेट सेक्रेटरी इज अ स्टाफ एजन्सी, बरोबर. तिथं काय दिलं होतं? लाईन एजन्सी. कॅबिनेट सेक्रेटरी काय आहे? स्टाफ एजन्सी म्हणजे हे पॉलिसी मेकिंगचं काम करतं, पॉलिसी मेकिंगमध्ये काम करतं. त्यामुळे ह्यांना म्हणजे सेक्रेटरिएट असेल, मग चीफ सेक्रेटरिएट असेल, असं याचे कंपोनेंट्स आहेत त्याचे या एजन्सीमधले. ठीक आहे. त्यानंतर दुसरं त्यातलं स्टेटमेंट होतं की इट ऑपरेट्स अंडर डायरेक्शन अँड लिडरशिप ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, बरोबर आहे. डायरेक्टली दुसरं स्टेटमेंट होतं की हे पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं, 100% बरोबर आहे. त्यानंतर पहिला स्टेटमेंट काय होतं? इट कम टू एक्झिस्ट इन 1950. तर हे चुकीचं आहे. ते 1947ला स्थापना आहे. बघा, तुम्हाला मी प्रॉपर रेफरन्स काढूनच दाखवतोय. मी स्वतःचं मनाचं काय सांगतोय का? नाही, लक्ष्मीकांत सरांचं दुसऱ्या पुस्तकातून विचारलेला प्रश्न आहे, आणि कुठल्या पुस्तकातून विचारला ते पण सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. मग कॅबिनेट सेक्रेटरी इज अ स्टाफ एजन्सी, जे लाईन एजन्सीवरती लिहिलं होतं ते चुकीचं आहे. त्यानंतर
हे कॅबिनेट सेक्रेटरी 1947ला स्थापना झाली, त्याच्यामध्ये दिलं होतं 1950, म्हणून ते चुकीचं आहे. त्यानंतर बरोबर स्टेटमेंट त्यातले होते की इट ऑपरेट्स अंडर डायरेक्शन अँड लिडरशिप ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि ही एक कोऑर्डिनेटिंग एजन्सी, हा एक जनरल सेन्सचा विषय आहे. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला मी तुम्हाला प्रॉपर रेफरन्स दाखवून या प्रश्नाचं उत्तर कसं बरोबर आहे ते तुम्हाला दाखवलं आहे. तर याचं उत्तर काय आहे? बी आणि डी योग्य. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू आता 72 नंबरचा प्रश्न. 72 नंबरचा प्रश्न काय विचारला होता, तर खालील विधाने विचारात घ्या. आता प्रश्न बघताना इकडं लक्ष जास्त द्यायचं. कुठं? योग्य, अयोग्य, करेक्ट, इनकरेक्ट हे लक्षात घ्यायचं. त्यानंतरनं जर तुम्ही प्रिवियस इयर सगळे क्वेश्चन बघितले तर एक्झाममध्ये कसं असतं, एक तरी स्टेटमेंट तुम्हाला असं असतं की वर्ल्डच्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल इंडियन कॉन्स्टिट्यूशन कम्पेअर केलं जातं. म्हणजे वर्ल्डच्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल इंडियन कॉन्स्टिट्यूशन कम्पेअर केलं जातं. मग हे कुठंही असेल, म्हणजे युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीच्या बाबतीत असेल, किंवा अमेंडमेंट प्रोसिजरच्या बाबतीत असेल, फंडामेंटल राईटच्या बाबतीत असेल, किंवा रिटर्न आहे का अनरिटर्न याच्या बाबतीत असेल, किंवा सुप्रिमसीच्या बाबतीत असेल, सॉव्हरेनिटी ऑफ पार्लमेंटच्या बाबतीत असेल, तर हे प्रश्न विचारले जातात. नेहमी सर्रास प्रश्न विचारले जातात. तर ह्यावेळीचा प्रश्न त्यांनी अमेंडमेंटच्या रिलेटबद्दल विचारला आहे आणि वर्ल्डच्या कॉन्स्टिट्यूशनला त्याच्यामध्ये कम्पेअर केलं आहे. ठीक आहे. तर मग आता कसं कम्पेअर केलं आपण ते बघतोय. तर पहिला प्रश्न, पहिलं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये की भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. हे स्टेटमेंट 100% चुकीचे आहे. कारण घटनादुरुस्ती विधेयक हे सादर करण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी लागत नाही. बरोबर आहे. इन इंडिया कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड इन अ पार्लमेंट ओनली विथ प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट. चुकीचं आहे. प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट लागते का? कुठं लागते प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट? तर प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट लागते जेव्हा तुम्हाला स्टेटचं नाव बदलायचं आहे, स्टेटचा एरिया बदलायचा आहे, किंवा एक्झिस्टिंग स्टेटमधनं नवीन स्टेट काढायची, तर त्यावेळी तुम्हाला प्रायर परमिशन लागते. त्यानंतर तुम्हाला आणखीन कुठं लागते प्रायर परमिशन? मनी बिलमध्ये लागते प्रायर परमिशन. त्यानंतर फायनान्शियल बिल टाईप 3 मध्ये पास करायच्या आधी लागते प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे. पण घटनादुरुस्तीच्या टायमाला राष्ट्रपतीची पूर्वपरवानगीची गरज नसते. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. पहिलं वाक्य चुकीचं आहे. आता बघा, इलिमिनेशन मेथड, ए चुकीचं, मग हे चुकीचं, राहिले 2 ऑप्शन बी आणि सी. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे की अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीत, बघा काय दुसरं प्रश्न, दुसरं स्टेटमेंट आहे की अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्याच्या विधिमंडळाची मान्यता मिळणे आवश्यक असते. नाही, चुकीचं आहे हे. तर अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीस किमान 3/4 स्टेटची मेजॉरिटी लागते. म्हणजे बी स्टेटमेंट पण चुकीचं आहे. बी स्टेटमेंट पण चुकीचं आहे. मग ए चुकीचं, बी चुकीचं, मग उत्तर काय राहतंय? सी आणि डी. आता हे काय आहे हे कुणालाच माहीत नाही. कुणी जाऊन बघितलं स्वित्झर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दिलं, कुणी जाऊन बघितलं ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दिलं. पण हे 2 स्टेटमेंट आहेत ना, हे 2 स्टेटमेंट हे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात आहेत ना. मग हे 2 प्रश्न आपल्याला कळलं की चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर मी तुम्हाला प्रॉपर रेफरन्स दाखवतो कसं विचारलं लक्ष्मीकांतमधनं, जसेच्या तसे लाईनी उचलून. ठीक आहे. अमेंडमेंट प्रोसिजरवर प्रश्न आला आहे. ठीक आहे. बघा कसं डायरेक्टली विचारलं आहे बघू. हां, अमेंडमेंट द प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन लेड डाऊन बाय आर्टिकल 368. कसा स्टेटमेंट उचललं आहे? द बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड बाय आयदर मिनिस्टर ऑर अ प्रायव्हेट मेंबर अँड स्टेटमेंट बघा, इट डज नॉट रिक्वायर प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट. लागते का प्रायर परमिशन? बघा, बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड बाय द आयदर मिनिस्टर ऑर अ प्रायव्हेट मेंबर अँड इट डज नॉट रिक्वायर प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट. सिम्पल. म्हणजे ते वाक्य चुकले. त्यानंतर अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल विचारलं ना त्यांनी. आता बघा, अमेरिकेच्याबद्दल तुम्हाला विचारलं, इथं बघा क्रिटिसिझममध्ये विचारलं, क्रिटिसिझम ऑफ अमेंडमेंट प्रोसिजर. तर याच्यामध्ये काय केलं त्यांनी की आपल्या इथली अमेंडमेंट प्रोसिजर आणि US मधली अमेंडमेंट प्रोसिजर ह्याला कम्पेअर करून क्रिटिसाइज केलं आहे. तर कसा प्रश्न विचारला बघा, त्यात कसं सांगितलं त्यांनी, देर इज अ नो प्रोव्हिजन ऑफ स्पेशल बॉडी लाईक कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन इन USA मध्ये जशी असती तशी आपल्याकडे स्पेशल बॉडी नाही. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात बघा बघितलं, पॉवर टू इनिशिएट अमेंडमेंट. आता याच्यामध्ये काय, आपल्या इथं जे आहे ना, आपल्या इथं अमेंडमेंट बिल हे फक्त पार्लमेंटमध्ये सादर केलं जातं. स्टेट लेजिस्लेचरमध्ये आपल्या इथं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल सादर करायची परवानगी नाही. पण USA मध्ये अशी स्टेटमध्ये पण
कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल सादर करायची परवानगी आहे. आणि त्यानंतर हे बघा, हा आपला स्टेटमेंटचा प्रश्न आहे. इथून आले बघा ते, द मेजर पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंडेड बाय द पार्लमेंट अलोन आयदर बाय स्पेशल मेजॉरिटी ऑर सिम्पल मेजॉरिटी. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की भारतातला मेन पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा, तो आयदर सिम्पल मेजॉरिटी ऑर स्पेशल मेजॉरिटीनी पार्लमेंटच करते, एकटी पार्लमेंटच करते. आणि ओनली फ्यू इन्स्टंट म्हणजे खूप कमी वेळा त्याला स्टेट लेजिस्लेचरचे कन्सेंट घ्यावं लागते, आणि त्यात पण हाफ ऑफ देम म्हणजे 50%लाच परमिशन घ्यावं लागते. पण आता बघा हा स्टेटमेंट आहे, व्हाईल इन USA इट इज 3/4 ऑफ द स्टेट. ठीक आहे, बघा डायरेक्ट विचारला का नाही प्रश्न, इथूनच विचारलं बघा. इन USA 3/4 ऑफ स्टेट, आणि त्यांनी आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं होतं, 2/3 टाकलं होतं. बघा हे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. पॉलिटीचे प्रश्न सोपे असतात, पण एक शब्द बदलतात, फक्त एक शब्द, आणि आपल्याला मग तिथं गंडून जातो आपण. बघा इथं काय आहे, इथं काय आहे 2/3, आणि तिथं किती होतं 3/4. त्यामुळं हे दोन चुकीचं आहे, हे दोन चुकीचं आहे. आणि मग उत्तर काय आपल्याला भेटलं, सी आणि डी बरोबर. उत्तर काय भेटलं, सी आणि डी बरोबर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न विचारलाय त्यांनी, पुढचा प्रश्न विचारलाय लोकसभेच्या स्थानासंबंधी खालील विधाने, लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, प्रश्न कसा आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द पोझिशन ऑफ स्पीकर ऑफ लोकसभा, रिगार्डिंग द पोझिशन ऑफ स्पीकर ऑफ लोकसभा. म्हणजे लोकसभेच्या स्पीकरबद्दल खालील विधाने दिलेत, त्यातलं करेक्ट विधान कोणतं हे तुम्हाला विचारायचं आहे. विचारलं त्यांनी, काय विचारलं बाबा, बघा आता स्टेटमेंट बघा. त्याचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित असतात. बरोबर आहे, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये असतात. त्याचा पगार आणि भत्ते कुठं असतं, त्याचा पगार आणि भत्ते कशावर असतं, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. पगार आणि भत्ते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियावर असतात. 100% बरोबर स्टेटमेंट आहे. त्यानंतर त्यास किंवा तिला मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. 100% बरोबर आहे. शी हॅज नो राईट टू वोट एक्सेप्ट इन केस ऑफ टाय, जोपर्यंत समसमान. पण मत द्यायचा अधिकार केव्हा असेल, जेव्हा त्याला रिमूव्ह करायची मोशन असेल, म्हणजे त्याला काढून टाकायची प्रोसिजर चालू असेल, तेव्हा तो ऑर्डिनरी मेंबरसारखा काम करतो, आणि त्यावेळी तो फर्स्ट इन्स्टंटमध्ये मतदान देऊ शकतो. पण कधी, ज्यावेळी त्याच्या विरोधात ठराव चाललाय की त्याला काढायचं आहे, अशा वेळी स्पीकर फर्स्ट इन्स्टंटला मतदान देऊ शकतो. इतर वेळी तो जोपर्यंत टाय होत नाही, इन केस ऑफ टाय शी हॅज नो वोट एक्सेप्ट इन केस ऑफ टाय. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे हे दोन स्टेटमेंट बरोबर आहे, 100% बरोबर आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, त्यास सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्याच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. हे 100% चुकीचे आहे. त्यांनी काय विचारलं बघा, ही ऑर शी कॅन बी रिमूव्ड बाय द रिझोल्युशन पास्ड बाय द मेजॉरिटी ऑफ मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग. आता मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग काय असतं, सिम्पल मेजॉरिटी असतं. मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग काय असतं, सिम्पल मेजॉरिटी असतं. पण अशी प्रोव्हिजन नाही आहे, ही सिम्पल मेजॉरिटी नाही आहे. तर इट इज रिमूव्ड बाय द रिझोल्युशन पास्ड बाय ऑल देन मेंबर ऑफ हाऊस. म्हणजे त्यावेळी जी सदस्य संख्या असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, लेट से 545 सदस्य संख्या आहे. ठीक आहे, आपलं 545 सदस्य संख्या आहे. बरोबर, किती, 545 सदस्य संख्या आहे. आणि ह्याच्यातले 3 जण मेलेत, समजा 3 जण मेलेत, म्हणजे आता किती सदस्य संख्या आहे, 542 राहिली. बरोबर, कारण 3 जण मेले. तर ह्या 542च्या मेजॉरिटीने, म्हणजे ऑल देन मेंबर्स ऑफ, म्हणजे सध्या जी लोकसभेची किंवा राज्यसभेची जी बी सदस्य संख्या असेल, आता स्पीकरबद्दल म्हणतो म्हणून लोकसभेची, तर म्हणजे जी सध्या जी असेल ऑल देन मेंबर ऑफ हाऊस, म्हणजे आत्ता किती सदस्य संख्या आहे त्याच्या मेजॉरिटीने पास केलं जातं, आणि याला म्हटलं जातं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. ठीक आहे, ह्याला म्हटलं जातं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. म्हणून हे सी चुकीचं आहे, त्यामुळे सी चुकीचं आहे. आता बघा बरं, सी चुकीचं म्हणलं, हे चुकीचं आणि ऑल ऑफ द अबोव चुकीचं. म्हणजे उत्तर काय भेटलं आपल्याला, 3 उत्तर भेटलं का नाही, यातून आपल्याला काय भेटलं, 3 उत्तर भेटलं. 3 उत्तर म्हणजे काय, ए बरोबर आणि बी बरोबर. आता डी बरोबर आहे का, शी हॅज हायर रँकर दॅन डेप्युटी प्राईम मिनिस्टर, हे चूक आहे. पण जर आपल्याला माहीत नसतं, समजा आपल्याला माहीतच नाही आहे की डेप्युटी, एक सेकंड, जर समजा आपल्याला माहितीच नाही आहे की
त्याचा रँक डेप्युटी प्राईम मिनिस्टरपेक्षा वरती आहे का खाली आहे आपल्याला काय घेणं देणं आहे, आपल्याला तर उत्तर भेटलंच. पण हे चुकीचं आहे, आपल्याला हे पण कळून गेलं. असं एलिमिनेशन मेथडने आपल्याला उत्तर भेटतं. बरं, आता हे सगळं बरोबर आहे का? ठीक आहे, आपण प्रॉपर रेफरन्स जाऊन चेक करू. आपण विदाऊट रेफरन्स काहीच बोलत नाही. मी तुम्हाला सरळ सरळ डायरेक्ट प्रश्न कुठून विचारला आहे ते डायरेक्ट काढून दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे, बघा इथून प्रश्न आला आहे. हा या लाईनवरनं प्रश्न आला. बघा काय विचारलं आहे. ही is provided with the security tenure and he can remove by the resolution only passed by Lok Sabha, that is majority of all then members of the house. बरोबर मी स्टेटमेंट तेच बोललो का नाही? काय स्टेटमेंट बोललो मी? मेजॉरिटी ऑफ ऑल देन मेंबर्स ऑफ हाऊस. आणि याला म्हटलं जातं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता हे लक्ष्मीकांतमध्ये पण चुकलंय. तर लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात पण एवढी एक चूक मला दिसली आहे की स्पेशल मेजॉरिटी नाही, ते इफेक्टिव्ह मेजॉरिटी. 2-3 चुका आहेत लक्ष्मीकांतमध्ये पण, त्यापैकी ही एक आहे की ही इफेक्टिव्ह मेजॉरिटी आहे, ही स्पेशल मेजॉरिटी नाही. ठीक आहे, किंवा सिम्पल मेजॉरिटी ही नाही. त्यामुळं पहिलं वाक्य आपलं बरोबर आहे. त्यानंतर ते तिसरं वाक्य चुकलं आहे त्यांचं, आपलं बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की जेवढे प्रेझेंट अँड वोटिंग, पण तसं नाही आहे. मेजॉरिटी ऑफ ऑल देन मेंबर्स ऑफ हाऊस आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट बघा, ही सॅलरीज अँड अलाउन्सेस फिक्स्ड बाय पार्लमेंट अँड इट इज चार्ज ऑन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, म्हणजे ते पण बरोबर आहे आपलं स्टेटमेंट. त्यानंतर बघा हा एक प्रश्न विचारला बघा. he is given a very high position in order of precedence. He is placed 7th rank along with the Chief Justice of India. This means that he has higher rank than all cabinet minister. Cabinet minister पेक्षा जास्त रँक आहे, एक्सेप्ट प्राईम मिनिस्टर आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टर, म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टरच्या खाली आहे. मग आता बघा बरं काय इथं विचारलं होतं. चौथं वाक्य काय होतं? डेप्युटी प्राईम मिनिस्टरच्या वरती असं दिलं होतं ना. इथं कुठं गेलं? हा प्रश्न आहे बघा. हा काय विचारलं होतं? तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे, पण नाही, चुकीचं आहे, खालचे आहे ना. म्हणजे हे पण चुकलं, हे पण चुकलं. हे उत्तर आपलं 100% बरोबर घेऊन जायचं. चला आता पुढचा प्रश्न बघू आपण काय. नेक्स्ट क्वेश्चन 74 नंबरचा प्रश्न आहे. लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव म्हणजे संसदेची आयुध नावाचा टॉपिक आहे बघा. ठीक आहे, त्याच्यातून प्रश्न आला आहे. म्हणजे संसदेवर कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटवर कंट्रोल करण्यासाठी संसदेत मेंबर ऑफ पार्लमेंटला काही काही अधिकार दिलेले असतात, किंवा संसद कसं चालावं याची रूल बुक असते. तर त्यामधले हे ॲडजॉर्नमेंट मोशन, प्रिव्हिलेज मोशन, कॉलिंग अटेन्शन मोशन. तर त्याबद्दल त्यांनी काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत म्हणजे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट करेक्टली मॅच, विच इज नॉट करेक्टली मॅच नाही, याच्यावर प्रश्न आला आहे. मग ठीक आहे बघा, लक्षवेधी सूचना, कॉलिंग अटेन्शन मोशन काय आहे? तातडीच्या सार्वजनिक मुद्द्या दृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे मंत्र्याचं लक्ष वेधणे, म्हणजे टू ड्रॉ अन अटेन्शन ऑफ मेंबर्स ऑफ पार्लमेंट इन अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स. 100% बरोबर. अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्सची गोष्ट असेल तर लक्षवेधी सूचना असते, हे 100% बरोबर. त्यानंतर स्थगन प्रस्ताव, ॲडजॉर्नमेंट मोशन. आता ॲडजॉर्नमेंट मोशन म्हणजे काय? सभागृहाचं मुदतीपूर्व स्थगित करणे, 100% चुकीचं आहे. स्थगन प्रस्ताव कशासाठी असतो? की आता समजा हाऊसची प्रोसिडिंग चालू आहे, पण कुठली तरी अर्जंट घटना आहे, नॅशनल इम्पॉर्टन्सची घटना झाली, कुठली तरी घटना झाली, तर त्या घटनेकडे हाऊसचं लक्ष वेधण्यासाठी स्थगन प्रस्ताव असतो, ॲडजॉर्नमेंट मोशन. म्हणजे आत्ता जे कामकाज चालू आहे सदनाचं, ते कामकाज थांबवून ह्या घटनेवर चर्चा ठरवली जाते. आणि यावेळी काय होतं, ते स्पीकरचे राईट आहेत, म्हणजे सभापतीचे जे हक्क आहेत ॲडजॉर्नमेंट करण्याचे, ते संपवले जातात. म्हणजे हे चुकीचं आहे, असं काय नसतं. त्यानंतर दुसरं काय? हक्कभंग प्रस्ताव म्हणजे प्रिव्हिलेज मोशन. तर काय सांगितलं आहे? सभागृहाची कारवाई जेव्हा कामकाजाच्या पद्धतीनुसार नियमानुसार चालत नसेल, नाही, चुकीचं आहे हे. नाही, सभागृहाचे कामकाज हे कशासाठी असतं प्रिव्हिलेज मोशन? की एखाद्या मंत्र्याने जर ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज केला, ठीक आहे, हक्कभंगाचा दुरुपयोग केला, जर ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज केला तर हक्कभंग प्रस्ताव असतो. म्हणून हे पण चुकीचं आहे. आणि तिसरं काय सांगितलं? पॉईंट ऑफ ऑर्डर काय? टू ड्रॉ अन अटेन्शन ऑफ स्पीकर टुवर्ड्स द इनकरेक्ट अँड इनकम्प्लीट आन्सर ऑफ मिनिस्टर. नाही, चुकीचं आहे.
इनकम्प्लीट आन्सर तुम्ही जर बघा कधी पार्लमेंटच्या प्रोसिडिंग बघितले ना की लगेच कोणतरी मध्येच उठतं सर पॉईंट ऑफ ऑर्डर पॉईंट ऑफ ऑर्डर. तर पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणजे काय, हाऊस इज नॉट वर्किंग अंडर द जे रूल्स आहेत, जे पार्लमेंटचे जे रूल्स आहेत त्या रूलनुसार जर हाऊसचं कामकाज चालत नसेल तर त्यावेळी जे आयुध वापरलं जातं त्याला म्हणतात पॉईंट ऑफ ऑर्डर. म्हणजे याचं काय उत्तर आहे, बी चुकीचं आहे, सी चुकीचं आहे, डी चुकीचं आहे आणि फक्त ए बरोबर आहे. आणि विचारलं काय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच. नॉट करेक्टली मॅच म्हणजे आलं आपलं उत्तर. आपलं उत्तर काय आलं, बी सी डी. बरोबर आहे. कितवा प्रश्न आहे हा, 74व्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, बी सी डी. ठीक आहे. त्याचे तुम्हाला रेफरन्स दाखवू का मी. ठीक आहे, आपण रेफरन्स जाऊन बघू. ठीक आहे, हे बघा, हे ॲडजॉर्नमेंट मोशन. ॲडजॉर्नमेंट मोशन म्हणजे काय, इट इंट्रोड्यूस इन द पार्लमेंट टू द अटेन्शन ऑफ हाऊस टू डेफिनाइट मॅटर ऑफ अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स. बरोबर आहे, ते मी सांगितलंच की अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स मॅटर आणि ते स्टेटमेंट होतं. बरोबर आहे. तर ॲडजॉर्नमेंट मोशन सादर करण्यासाठी 50 मेंबरचा सपोर्ट लागतो. त्यानंतर हे राज्यसभेमध्ये हे डिव्हाइस वापरता येत नाही. ठीक आहे, राज्यसभेमध्ये हे डिव्हाइस वापरता येत नाही. अशा बऱ्याच प्रोव्हिजन्स आहेत, पण आपल्याला आपल्या कामापुरतं आपण घेतले. त्यानंतर काय होतं, थांबा, ॲडजॉर्नमेंट मोशनमध्ये काय, हाऊसचे जे आहे ते थांबतं असं नाही आहे. तर हे बघा, ह्याच्यात काय दिलं आहे, इट इंटरप्ट्स द नॉर्मल बिझनेस ऑफ द हाऊस. इट इंटरप्ट्स द नॉर्मल बिझनेस ऑफ द हाऊस. आणि जे आत्ता जे चालू आहे तर त्याच्यावर डिस्कशन घेतलं जातं. ठीक आहे. त्यानंतर कॉलिंग अटेन्शन मोशन, इट इंट्रोड्यूस इन अ पार्लमेंट बाय द मेंबर टू कॉल अटेन्शन ऑफ मिनिस्टर टू मॅटर ऑफ अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स. हे पण बरोबर आहे. त्यानंतर बघा, पॉईंट ऑफ ऑर्डर काय विचारलं होतं पॉईंट ऑफ ऑर्डरला. हे बघा, पॉईंट ऑफ ऑर्डर, द मेंबर कॅन राईज द पॉईंट ऑफ ऑर्डर व्हेन प्रोसिडिंग इज हाऊस इज नॉट फॉलोइंग द नॉर्मल रूल्स ऑफ प्रोसिजर. म्हणजे नॉर्मल रूल्स ऑफ प्रोसिजर जेव्हा हाऊसचे चालत नाही त्यावेळी आपण काय करतो, पॉईंट ऑफ ऑर्डर सादर करतो. ठीक आहे. बरोबर, आपण सगळं बघितलेलं आहे. आता आपण 75वा प्रश्न बघू. आता 75वा प्रश्न एकदम विथ प्रॉपर रेफरन्स मी तुम्हाला तिथं जाऊन दाखवतोय की कुठून प्रश्न आला, कसा आला, काय आला. ठीक आहे, हे कळालं. आता 75वा प्रश्न काय हो. आता 75व्या प्रश्नामध्ये काय काय दिलं ते बघा. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. म्हणजे चुकीचं आपल्याला शोधायचं आहे. चुकीचं आपल्याला शोधायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट याचा अर्थ काय, आपल्याला याच्यातून चुकीचं स्टेटमेंट शोधायचं आहे. तर काय व चुकीचं स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट आहे, राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मिती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. बरोबर आहे. ठीक आहे. नो बिल इन पार्लमेंट कॅन बी इंट्रोड्यूस इन आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट एक्सेप्ट रेकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट. म्हणजे नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर तुम्हाला राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी लागतेच. राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी लागतेच म्हणून बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्यमंडळाला आपले विचार मांडवण्यासाठी पाठवले पाहिजेत. 100% बरोबर आहे. प्रेसिडेंट बिफोर इंट्रोड्यूसिंग द बिल ऑफ पार्लमेंट शाल रेफर टू द कन्सर्न स्टेट लेजिस्लेचर टू व्ह्यू विदिन द स्पेसिफाईड लिमिट, टाईम लिमिट. हे पण बरोबर आहे. त्यानंतर संसद विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. चुकीचं आहे. विशेष बहुमताने नाही करू शकत, याला सिम्पल मेजॉरिटी लागते. त्यामुळं तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार किंवा मत स्वीकारण्याचं संसदेवर बंधनकारक नसतं. हे 100% बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं, बरोबर प्रश्न बरोबर नाही असं विचारायचं होतं. तर मग विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू, तर हे चुकीचं आहे. इथं काय पाहिजे, सिम्पल मेजॉरिटी पाहिजे. बघा, पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सगळे वाक्य सारखेच वाटतात, फक्त त्यातनं एक शब्द काढून घेतला त्यांनी. आता मी तुम्हाला याचा प्रॉपर रेफरन्स दाखवतो लक्ष्मीकांतमधनं. कसा आला आहे प्रश्न, प्रॉपर रेफरन्स दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथून प्रश्न आला आहे. हा बघा, it can introduce the bill containing above changes can be introduced in the parliament only prior recommendation of president. ठीक आहे. त्यानंतर president has to refer same to state legislature for expressing view within the specified period. बरोबर आहे, हे वाक्य पण आलं आहे. त्यानंतर
त्यानंतर बघा इथं असेल, त्यानंतर बघा प्रेसिडेंट इज नॉट बाउंड बाय व्ह्यूज ऑफ स्टेट लेजिस्लेचर, ही मे आयदर ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट देम. हे पण आपलं बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे प्रेसिडेंटवर ती मतं बंधनकारक नाहीत. हा सुद्धा प्रश्न इथूनच विचारला आहे. त्यानंतर सिम्पल मेजॉरिटी लागते, ते सुद्धा इथं दिलं आहे बघा. इट कॅन बी इंट्रोड्यूस. ठीक आहे, इथं कुठं दिलं आहे, इथं दिलं जरी नसलं तरी विश्वास ठेवा माझ्यावर, मी सांगतो ते बरोबर आहे. ते तिसरंच उत्तर आहे. ठीक आहे, तिसरंच उत्तर आहे की ते पास करण्यासाठी सिम्पल मेजॉरिटी लागते, स्पेशल मेजॉरिटी नाही लागत. त्यामुळे 75चं आपण 3 उत्तर एकदम करेक्ट काढलेलं आहे. ठीक आहे, हे बघा आता बघा हे काढलं आपण उत्तर. त्यानंतर बघा केंद्रीय माहिती आयोगाबद्दल, आता ह्याच्यामध्ये रिसेंटली अमेंडमेंट झाली बघा 2019ला, ती लक्षात घ्या. त्यानंतर बघा काय बरोबर आहे विचारले. ती एक घटनात्मक संस्था असून चुकलं. ही घटनात्मक संस्था नाही, कॉन्स्टिट्यूशनल नाही आहे, ही एक स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे. स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय, कायद्याने निर्माण झालेली ही कायदेशीर संस्था आहे. ही कायदेशीर संस्था आहे, घटनात्मक नाही. घटनात्मक संस्था म्हणजे अशी संस्था जी घटनेत मेन्शन्ड आहे. तर ही घटनेत मेन्शन आहे का, नाही. याच्यासाठी माहिती अधिकार कायदा 2005 आहे आणि त्या कायद्यानुसार ही बनवली आहे. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर बघा मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिफारस नाही, चुकलं. हे कशाच्या अध्यक्षतेखाली असतं, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असते, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असते, म्हणून हे पण चुकलं. त्यानंतर ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाचे 70 वर्ष. आता हे पूर्वी होतं, पण जशी अमेंडमेंट केली तसं त्यांनी सांगितलं ॲज मे सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं 3 वर्ष. म्हणजे ॲक्टमध्ये ही जी तरतूद आहे ना, 2 तरतुदीमध्ये बदल केला आहे. एक म्हणजे ती 5 वर्ष आणि 70 वर्ष होते ना, तर त्याला 3 वर्ष केलं, म्हणजे 3 वर्ष पण नाही केलं, ॲक्च्युली ॲक्टमध्ये दिलं की सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करणार. आणि दुसरी प्रोव्हिजन, जे चीफ इलेक्शन कमिशनर होता ना, त्याला आणि मुख्य माहिती आयुक्त ह्या दोघांच्या पदाचा दर्जा समान होता आणि ते काढले. आता चीफ इलेक्शन कमिशनरचा दर्जा होता, ते काढून टाकले, म्हणून हे पण चुकीचं आहे. त्यानंतर ते पुनर्नियुक्तीस पात्र, हे ते थांबा ठीक आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण मुख्य माहिती आयुक्त नेमणुकीस पात्र असतात, परंतु माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसाठी एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाही. हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे असं काही दिलेलं नाही रिअपॉइंटमेंटची प्रोव्हिजन नाही, असं तिथं सरळ म्हणलं, रिअपॉइंटमेंटबद्दल काहीही बोललेलं नाही, म्हणून 76व्याचं 4 उत्तर आहे. कारण हे सगळे उत्तरं ऑलरेडी आपण शोधलीत चुकीची आहेत, म्हणजे हा उत्तर नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 77. आता हा कन्सेप्टवाला प्रश्न आहे, याच्यात काहीच कुठं जायची गरज नाही. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, न्यायालयीन सक्रियतेला चालना मिळते. आता व्हॉट इज ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम, ते एकदम साध्या आणि सोप्या शब्दात समजून सांगतो. तर ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणजे काय, न्यायालय स्वतःहून एखाद्या गोष्टीमध्ये दखल देते आणि मग संबंधित लोकांना त्याबद्दल आदेश देते, तिला म्हणतात ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कोविड क्रायसिस चालू आहे, तर ह्या कोविड क्रायसिसमध्ये न्यायालयाने काय केलं, ऑक्सिजनच्या वाटपासंदर्भात समिती नेमली आणि ती समिती ठरवणार कुठल्या राज्यांना कसा ऑक्सिजन द्यायचा. किंवा आत्ता बघा तुम्हाला सांगतो, किसान आंदोलन झाली, शेतकरी आंदोलनं झाली, तर त्यात पण न्यायालयाने एक कमिटी नेमली होती सरकारबद्दल आणि त्यांच्यामधील मध्यस्थी म्हणून काम करायला. तर अशा गोष्टी असतात न्यायालयीन सक्रियता. तर न्यायालयीन सक्रियतेला चालना कशामुळे मिळते, हा तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला. तर हा कन्सेप्च्युअल प्रश्न होता. जेव्हा विधिमंडळे आपापली जबाबदारी पार पाडण्यास असफल होतात, बरोबर आहे. म्हणजे विशाखा गाईडलाईन्स बघा, विशाखा गाईडलाईन्समध्ये ज्या न्यायालयाने विधिमंडळाचं काम केलं, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सेक्शुअल हॅरासमेंट ॲट द वर्किंग प्लेस, म्हणजे महिलांचं कामाच्या ठिकाणी जे होणारं लैंगिक शोषण आहे, तर ते थांबवण्यासाठी त्यांनी नवीन गाईडलाईन्स दिल्या आणि संसदेला त्याबद्दल कायदा करायला लावला. किंवा हंग असेंब्ली, म्हणजे सरकार कमकुवत असलं तर निर्णय घ्यायला ते थोडं कानकुसर करतात तिथं. त्यानंतर सरकार जेव्हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी अपयशी ठरतं, हे पण बरोबर आहे. आणि सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळं न्यायालयीन सक्रियतेला चालना मिळते. ठीक आहे,
त्यानंतर बघा हा पण एक कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काय विचारलं आहे, संघराज्यात्मक रूपाची बनलेली म्हणजे फेडरलिझमवर प्रश्न आहे. हा फेडरल स्ट्रक्चर, फेडरल नेचरवर प्रश्न आहे. तर हा प्रश्न आहे ना तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा. हा बघा लय भारी गंडवला आहे हा प्रश्न. त्यांनी काय विचारलं आहे, खालील तरतुदी विचारात घ्या. खालील तरतुदी विचारात घ्या. तर त्यात सांगितलं शेषाधिकार केंद्राकडे म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स इज लेफ्टेड टू द सेंटर्स. त्यानंतर अधिकाराची विभागणी घटक राज्य आणि केंद्र शासन यांच्यामध्ये केली. त्यानंतर राष्ट्रपती हा राज्यांच्या विधेयकांवर संपूर्ण नकाधिकार म्हणजे ॲब्सोल्यूट वेटो वापरतात आणि केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव व सीमा या क्षेत्रामधील बदल करू शकते. हे वाक्य दिलं त्यांनी आणि आत्ता प्रश्न चालू झाला आहे. प्रश्न आत्ता चालू झाला की वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना अधिक संघराज्यात्मक रूपाची बनली असते. म्हणजे जर विच ऑफ द अबोव इज absent वुड मेक इंडियन कॉन्स्टिट्यूशन मोर फेडरल इन नेचर. म्हणजे यापैकी जर कुठली गोष्ट नसली तर संघराज्य स्वरूप अधिक संघराज्यात्मक स्वरूप बनेल आपल्या भारतीय राज्यघटनेचं. तर संघराज्यात्मक स्वरूप म्हणजे काय की राज्यांच्या आणि केंद्र सरकारच्या अधिकारांमध्ये विभागणी आणि राज्यांना पण व्यवस्थित त्यांचे स्वतःचे राईट्स, लेजिस्लेटिव्ह राईट, एक्झिक्युटिव्ह राईट्स असणं, त्याला फेडरलिझम म्हणतात, फेडरल स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर यातल्या कोणत्या गोष्टी नसत्या तर भारतीय राज्यघटना अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची झाली असती. पहिलं, शेषाधिकार केंद्राकडे नसते. आता म्हणजे रेसिड्युअरी पॉवर म्हणजे जी स्टेट लिस्ट आहे, सेंट्रल लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे. ह्या 3 लिस्टमध्ये जर नसलेला कोणता घटक असला तर त्याला म्हणतात रेसिड्युअरी पॉवर. म्हणजे या 3 लिस्टमध्ये नाही आहे तर जे शेषाधिकार आहेत तर ते आपल्या इथं केंद्राला दिलेत. हे जर नसतं तर आपण अजून फेडरल असतो. तर अधिकाराची विभागणी नाही, हे तर पाहिजेच ना. हे नसती तर फेडरलिझमच निघून जाते, हे तर पाहिजेच. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रपती आणि घटक राज्यांच्या विधेयकावर संपूर्ण नकार अधिकारमध्ये पण फेडरलिझमचं तत्त्व थोडं कमी होतं. कारण राष्ट्रपती स्टेट लेजिस्लेचरनी पास केलेलं विधेयक एकदा परत पाठवतो आणि पुन्हा स्टेट लेजिस्लेचरनी पाठवलं तरी निर्णय घ्यायचा का नाही असं काही मेन्शन नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये. म्हणजे त्याला ॲब्सोल्यूट वेटो आहे तिथं. तर याच्याने पण फेडरलिझमचं स्वरूप कमी होतं आहे भारतीय राज्यघटनेचं. आणि केंद्र शासन राज्याच्या संमतीविषयी नाही बदलते हे पण तत्त्व नसतं तर आपण अधिक फेडरल झालो असतो. म्हणजे ह्या 3 प्रोव्हिजन नसत्या तर आपण अजून फेडरल झालो असतो. म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे, ACD. आता बघा कॉमन सेन्स आहे. आता बी जर नसता तर मग फेडरलिझमच राहिलं नसतं ना. म्हणजे फेडरलिझम म्हणजे काय आहे, अधिकारांची विभागणी. तर ते तर पाहिजेच. म्हणजे बी पाहिजे. बी सोडून सगळे नसले की आपलं संघराज्यात्मक अजून संघराज्यात्मक बनेल. ठीक आहे. त्यानंतर बघा 79वा प्रश्न. 79वा प्रश्न पण एकदम कन्सेप्च्युअल नाही म्हणता येणार याला, फॅक्टवालाच आहे. पण तुम्हाला फक्त कोणतं आर्टिकल 262 आणि आर्टिकल 263 या 2 गोष्टी व्यवस्थित माहीत असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला काहीच अडचण येणार नाही. तर यांनी काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणती बाबी आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळली आहे. आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून खालीलपैकी कोणत्या बाबी वगळलेल्या आहेत. त्यामध्ये बघा, राज्यांमधील तंटे उद्भवले असतील त्याबद्दल चौकशी करणे नाही. ही तर मेन बाब आहे ना, ही तर मेन चर्चा केली जाते. त्यानंतर कोणत्याही आंतरराज्यीय पाण्याचा वापर आणि पाणी वाटपाचं नियंत्रण हे फक्त चुकीचं आहे. ह्यासाठी वेगळी तरतूदच आहे ना आर्टिकल 262च्या अंतर. ठीक आहे ना. 262व्या आर्टिकल अंतर्गत ही वेगळी तरतूदच केली आहे याच्यामध्ये वॉटर डिस्प्यूटसाठी, इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल बनवण्यासाठी. म्हणजे 2 उत्तर चुकीचे आपण एका स्टेटमेंटमध्ये सांगू शकतो. तरी पण आपण पुढचे 2 वाक्य काय आहेत बघू. राज्यांपैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघ राज्य किंवा एक किंवा अधिक राज्यात सामायिक हितसंबंध आहेत अशा विषयावर अन्वेषण करणे नाही. हे वगळलेलं नाही. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर अशा कोणत्याही विषयावर शिफारसी आणि विशेषतः त्या विषयावर धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय. आता समन्वय तर मेन काम आहे. राज्यांमध्ये समन्वय हीच तर मूळ धारणा आहे ना इंटरस्टेट काउन्सिलबद्दल, म्हणजे आंतरराज्य परिषदेबद्दल. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे कोणत्या बाबी वगळल्यात, फक्त आंतरराज्य पाण्याचा वापर. आता हे तर आपल्याला कॉमन सेन्सने कळलं पाहिजे कारण ह्याच्यासाठी वेगळं आर्टिकल मेन्शन आहे ना 262 अंतर्गत.
262 अंतर काय, आंतरराज्यीय पाण्याचा वापराबद्दल. आणि 263 काय, 263 इंटरस्टेट काउन्सिल. हे कधी, 1990ला. कुणाच्या रेकमेंडेशननी, सरकार कमिशनच्या रेकमेंडेशननी. कुणाच्या काळात, VP सिंग सरकारच्या काळात. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर बघा 80वा प्रश्न. 80वा प्रश्न आहे पार्लमेंटची विशेष अधिकार समिती म्हणजे प्रिव्हिलेज कमिटीबद्दल प्रश्न विचारला. आता लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा नियम 187 हे विशेष अधिकार संबंधी आहेत. आता हे आपल्याला माहिती आहे का? कुणालाच माहीत नसतं. हे ज्यांनी सुभाष कश्यपचं पुस्तक वाचलं ना, आवर पार्लमेंट, पाठ केले, किंवा लोकसभेची जी वेबसाईट आहे ना ती चालली, त्यांनाच ही माहीत असेल. पण एवढं सगळं करायची गरज आहे का हो? काही मार्गदर्शक सांगतात की आवर पार्लमेंट सुभाष कश्यपचं वाच, कारण अशा रूल्स विचारले. अरे काय गरज नाही ना. त्यांनी एक्सेप्शन त्यांनी आपल्याला एलिमेंटरी मेथड वापरून प्रश्न सोडवायसाठी दिला आहे हा प्रश्न. त्यानंतर लोकसभेत सदस्य विशेष अधिकार समितीचे, लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेष अधिकार समिती सभापती नामनिर्देशित करतात. बरोबर आहे, 15 सदस्य. आणि राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेष अधिकार समितीचे प्रमुख असतात आणि त्या समितीत 15 सदस्य असतात. नाही, आता बघा तुम्ही एक जर गोष्ट लक्षात घेतली असेल की लोकसभा आणि राज्यसभेचे जे सदस्य संख्या आहे, राज्यसभेची सदस्य संख्या कमी आहे म्हणून त्यांच्या समितीत कमी लोक असणार. हा कॉमन सेन्स लावून हा प्रश्न सोडवू शकता. त्यासाठी कुठलं रॉकेट सायन्स शिकायची काही गरज नाही आणि असले नियम तर पाठ करायची काही गरज नाही. जो कोण शहाणा सांगत असेल ना त्याला म्हणतो त्यामुळे शिक्षक झालाय. ठीक आहे. लोकसभेत 15 आणि राज्यसभेत 10 असतात, 10, म्हणून हे चुकीचं आहे. बघा मी तुम्हाला प्रॉपर रेफरन्स दाखवतो. लक्ष्मीकांतमध्येच काय आहे, काही आवर पार्लमेंट वगैरे, काही सुभाष कश्यप वगैरे वाचायची गरज नाही. तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो कुठून आला प्रश्न हा. हे बघा इथून प्रश्न आला. प्रिव्हिलेज कमिटी काय विचारलं आहे? फंक्शन ऑफ दिस कमिटी आर द सेमी ज्युडिशियल इन नेचर. इट एक्झामाइन द केसेस द ब्रीच ऑफ प्रिव्हिलेजेस ऑफ द हाऊस अँड इट्स मेंबर रेकमेंड्स द ॲप्रोप्रिएट ॲक्शन. म्हणजे जर कोणी ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज केला असेल तर त्याबद्दल काय ॲक्शन घ्यायची ही डिसाईड करण्यासाठी या कमिटीची स्थापना केली. तर लोकसभेत किती असतात? 15. आणि राज्यसभा कमिटीत किती? 10 मेंबर असतात. समोर सरळ दिले. काय दुसरं करायची गरज आहे का हो? काहीच नाही. सगळं लक्ष्मीकांतमधलं. फक्त एक प्रश्न आला आहे गव्हर्नन्समधनं, तो पण करायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, तो पण करायची गरज नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय योग धोरण. हा काय पॉलिटीचा प्रश्न नाही, HRD मधला प्रश्न आहे हा. त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. फक्त हे बरोबर आहे. फक्त C बरोबर आहे त्याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर बघा 82 नंबरचा प्रश्न. तर 82 नंबरचा प्रश्न काय विचारला आहे? खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट? 82 नंबरचा प्रश्न आहे. तर काय आहे? राज्यघटनेचे अनुच्छेद 111 मध्ये अर्थवेध. चुकलं. मनी बिलची व्याख्या कशात दिली? आर्टिकल 110 मध्ये दिली. बरोबर. त्यानंतर अनुच्छेद 107. आता फायनान्स बिल 117 टाईप 1 आणि टाईप 2 दोन टाईपचे फायनान्स बिल आहेत. बरोबर. फायनान्स बिल किती टाईपचे? 2 टाईपचे फायनान्स बिल आहे, टाईप 1 आणि टाईप 2. तर त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. तर ते काय म्हणतं आहे? पहिले हे चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं विचारलं केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. ठीक आहे. तर हे 3 जे आहे ना ते नाही. तर हे 1 नंबरचं फक्त लोकसभेत मांडलं जाऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. आणि तिसरं सांगितलं आहे की 117A मध्ये श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही. हे पण चुकीचं आहे. कारण एनी फायनान्शियल बिल, कुठलं पण फायनान्शियल बिल असू द्या, राज्यसभा त्याच्यामध्ये चेंजेस करू शकते. म्हणून यातलं कुठलंच उत्तर बरोबर नाही, वरीलपैकी एकही नाही. हे असं त्याचं उत्तर आहे. तर ह्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? मनी बिल करणं गरजेचं आहे आणि फायनान्शियल बिलमधलं टाईप 1 आणि टाईप 2 त्यामधला डिफरन्स करणं गरजेचं आहे की तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित सुटेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला प्रॉपर रेफरन्स दाखवतो या प्रश्नाचा. मनी बिल आणि फायनान्शियल बिलचं कसं विचारला आहे प्रश्न आणि डायरेक्ट स्टेटमेंट त्यातनं उचललेले आहेत. हे बघा. ठीक आहे. मनी बिल कधी असतो? 110. फायनान्शियल बिल टाईप 1 काय? 117.1 म्हणजे 117(1) मध्ये. फायनान्शियल बिल टाईप 2 117 क्लॉज 3 मध्ये असतं. तर क्लासिफिकेशन ऑफ बिलमध्ये जाऊ. फायनान्शियल बिल टाईप 1 काय? फायनान्शियल बिल टाईप 1 म्हणजे काय? असे मॅटर्स. ठीक आहे. फायनान्शियल बिल कंटेंट्स नॉट ओनली मॅटर ऑर ऑल मॅटर्स मेन्शन्ड इन आर्टिकल 110
बट अल्सो अदर मॅटर, म्हणजे मनी बिलमध्ये ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी तर येतात, मनी बिलमध्ये ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी तर येतात, पण दुसरे मॅटर्स पण याच्यामध्ये ॲड केले जातात, त्याला म्हणतात फायनान्शियल बिल टाईप 1. आता हा बघा, बोथ कॅन इंट्रोड्यूस इन ओनली इन लोकसभा. तिथं काय दिलं होतं, फायनान्शियल बिल टाईप 3 फक्त लोकसभेत दिलं जातं, तर नाही, फायनान्शियल बिल टाईप 1 फक्त लोकसभेत मेन्शन केलं जातं, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे आहे ना, हे बिल सेम सेम ह्याच्यासारखंच काम करतं, कशासारखं, मनी बिलसारखं, फक्त राज्यसभा त्याला अमेंड किंवा चेंज करू शकते. आणि फायनान्शियल बिल टाईप 3 जे आहे ना, फायनान्शियल बिल टाईप 3 हे जे बिल होतं याच्यामध्ये काय दिलं आहे की इट कंटेन्स द प्रोव्हिजन ऑफ एक्सपेंडिचर फ्रॉम कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. म्हणजे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं पैसे काढायचेत, हां, पण पण 110 मध्ये जे मॅटर आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही, म्हणजे मनी बिलमधले मॅटर इन्क्लूड नाही, मनी बिलमधले मॅटर इन्क्लूड नाही, पण कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं पैसे काढायचे आहेत. अशा वेळी फायनान्शियल बिल टाईप 2 म्हणजे 117 सब क्लॉज 3चा विषय. आणि याच्यामध्ये कसं असतं, हे ऑर्डिनरी बिलसारखंच असतं, ठीक आहे, ऑर्डिनरी बिलसारखंच असतं, फक्त स्पेशल फीचर काय असतं याच्यामध्ये की हे पास करायसाठी प्रेसिडेंटची रेकमेंडेशन असते, ठीक आहे. म्हणजे द ओनली स्पेशल फीचर्स इज दॅट इट कॅनॉट पास बाय आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट अनलेस प्रेसिडेंट हॅज रेकमेंडेड टू दॅट हाऊस फॉर द कन्सिडरेशन ऑफ बिल, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या दोन गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील. आणि त्याचं उत्तर काय होतं, एकही विधान त्यातलं बरोबर नव्हतं, त्यातलं एकही विधान बरोबर नव्हतं, त्यातलं एकही विधान बरोबर नाही. म्हणजे उत्तर काय, वरीलपैकी एकही नाही, 3 ऑप्शन. त्यानंतर 83 नंबरचा क्वेश्चन बघा, हा तर टिपिकल प्रश्न आहे, तुम्हाला टिपिकल 83 नंबरचा प्रश्न टिपिकल प्रश्न आहे, प्रत्येक वेळी विचारला जातो, प्रत्येक वेळी. तर अनुच्छेद 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ लागू ठेवतो. तर बरोबर नाही विचारल्यावर का, लक्षात घ्या तुम्ही, हे बरोबर नाही बरोबर आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या, कारण त्याच्यावरच अख्खा पॉलिटीचा प्रश्न असतो, त्याच्यावरच ठरतं सगळं. त्यामुळे हे 100% बरोबर आहे. रॉंग, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट, तुम्हाला शोधायचं. राष्ट्रपती हे विधेयक पुनर्विचारणासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवल्यास राज्यपाल निर्देश देऊ शकतात, हे बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपती जर एखादं विधेयक त्याला राज्य विधिमंडळासाठी पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. प्रेसिडेंट मे डायरेक्ट गव्हर्नर टू रिटर्न द बिल फॉर द रिकन्सिडरेशन, म्हणजे गव्हर्नरला सांगतात की ते बिल परत पाठवा, म्हणजे हे पण दोन्ही 100% बरोबर आहे. त्यानंतर तिसरं सांगितलं बघा, इफ बिल पास्ड अगेन बाय अ स्टेट लेजिस्लेचर विथ ऑर विदाउट अमेंडमेंट, द प्रेसिडेंट फॉर हिज ॲसेट, देन प्रेसिडेंट बाउंड टू गिव्ह हिज ॲसेंट टू बिल, ठीक आहे. प्रश्न काय विचारला आहे, जर विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय मंजूर केलं तर राष्ट्रपतीकडे केलं तर राष्ट्रपतीवर ते बंधनकारक, हे चूक, 100% चूक. हे कधी आहे बंधनकारक, जेव्हा पार्लमेंटनी जवळ केलं तरच असतं. म्हणून तर म्हणतात ना की प्रेसिडेंट एन्जॉय द ॲब्सोल्यूट वेटो ओव्हर स्टेट लेजिस्लेचर. तर पार्लमेंटमध्ये ॲब्सोल्यूट वेटो नाही, पण करू शकत नाही, पण पार्लमेंटमध्ये पण करू शकतो काही ठिकाणी, पण स्टेट लेजिस्लेचरच्या याला ॲब्सोल्यूट वेटो असतो, म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. तर आणि चौथं काय, राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीत निर्णय घ्यावा याच्यामध्ये कोणतीच कालमर्यादा नाही, हे 100% बरोबर आहे. मग हीच टीका तर केली जाते, ठीक आहे. म्हणजे ह्याचं उत्तर 3 आहे. आता बघा, मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो हा प्रश्न कसा आला आहे, तिथून कुठून आला आहे, ठीक आहे. हा बघा, याच्यातून प्रश्न आला आहे, हा बघा, हा प्रश्न इथून आला, ॲसेंट ऑफ गव्हर्नर, ठीक आहे. से आर्टिकल 200 नुसार गव्हर्नमेंट राखून ठेवते, त्यानंतर प्रेसिडेंट त्याला ॲसेंट देऊ शकतो किंवा विथहोल्ड करू शकतो किंवा रिटर्न करू शकतो रिकन्सिडरेशनसाठी. त्यानंतर रिकन्सिडरेशन करून आला, ठीक आहे, जर बिल रिटर्न आला, इफ प्रेझेंटेड अगेन टू द प्रेसिडेंट फॉर assent, it is not mentioned in the parliament, it is not mentioned in the constitution whether it is obligatory to
ऑब्लिगेटरी ऑन अ पार्ट ऑफ प्रेसिडेंट टू गिव्ह असेंट टू द बिल. म्हणजे याच्यामध्ये प्रेसिडेंटवर कुठलंच बंधन घातलं नाही आहे किंवा असं मेन्शन नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये की म्हणजे तो देऊ पण शकतो आणि नाही पण देऊ शकत. ठीक आहे, म्हणजे असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन नाही की ते ऑब्लिगेटरीच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे प्रेसिडेंटनी जर बिल परत पाठवायला लावलं गव्हर्नरला, ते बिल पास होऊन परत प्रेसिडेंटकडे आलं तर प्रेसिडेंट त्याला ऑब्लिगेटरी नाही आहे की त्याला असेंट द्यायचंच. ठीक आहे, इट इज नॉट मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन वेदर टू गिव्ह इट्स ऑब्लिगेटरी टू प्रेसिडेंट ऑर नॉट. म्हणजे त्याच्यावर काहीच बंधन नाही आहे असं. ठीक आहे, हे तुम्हाला मी प्रॉपर रेफरन्स दाखवतोय. मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाही आहे. प्रश्न कुठून आला हे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय. ठीक आहे, त्यानंतर 84 नंबरचा क्वेश्चन. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यासाठी कोणता निकष चुकीचा आहे? एकदम नॉर्मल प्रश्न आहेत, हे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत. किंवा तुम्हाला जेव्हा डिफरन्स बघता तुम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांमधला डिफरन्स जर तुम्ही व्यवस्थित केला असेल तर हा प्रश्न तुमचा चुकणारच नाही, कधीच चुकणार नाही. बघा काय सांगते, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली पाहिजे, बरोबर आहे. आणि राष्ट्रपतीच्या मते ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. राष्ट्रपतीच्या मते ही इमिनंट ज्युरिस्ट असली पाहिजे. ही तरतूद सुप्रीम कोर्टसाठी आहे, हायकोर्टसाठी नाही. ही तरतूद कुठे आहे? ही तरतूद सुप्रीम कोर्टसाठी आहे, हायकोर्टसाठी नाही. एवढी साधी गोष्ट जर तुम्हाला माहीत असेल तर हे प्रश्न तुमचा बरोबर आहे. यासाठी काही रेफरन्स दाखवायची गरज नाही. जर तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचं कंपॅरिझन व्यवस्थित केलं असेल तर हा प्रश्न तुमचा चुकणारच नाही. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, तर राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेस कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. हे कशामध्ये मेन्शन्ड आहे? आर्टिकल 29 मध्ये मेन्शन्ड आहे. फंडामेंटल राईटचं आर्टिकल 29 मध्ये मेन्शन्ड आहे. तसंच्या तसं विचारलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, सगळ्यांनीच करा हे. 29 आणि 30 मधला डिफरन्स काय आहे? नेहमी विचारला जातो की मायनॉरिटीसाठी कोणतं आहे, एनी सेक्शन ऑफ सोसायटीसाठी कोणतं आहे. त्यामुळं मी तुम्हाला हा प्रॉपर रेफरन्स दाखवतो. आता हे बेअर ॲक्ट तुम्ही का वाचा, हे असे प्रश्न येतात त्यावेळी आपली हे होते, कारण आपण नुसतं टायटल वाचलेलं असतं त्या आर्टिकलचं काय, त्याच्या आतमधल्या डिटेल प्रोव्हिजन आपण केलेल्या नसतात. आता हे त्यांनी डायरेक्ट जसंच्या तसं आर्टिकल उचलून टाकलं कॉन्स्टिट्यूशनमधलं 29वं आर्टिकल, आणि तुम्हाला नुसतं विचारलं आहे बेअर ॲक्टमधनं ते आर्टिकल उचललं आहे आणि विचारलं की हे कितवं आर्टिकल आहे सांगा. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की 50 आर्टिकलपर्यंत, 50 नाही मी म्हणेन 51A पूर्ण, म्हणजे फंडामेंटल ड्युटीजपर्यंत डिटेल बेअर ॲक्टमधनं जसंच्या तसं जे आर्टिकल आहे ते वाचून घ्या तुम्ही. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मेन्ससाठी तर सगळेच आर्टिकल व्यवस्थित वाचून घ्या लक्ष्मीकांत सोडून, कारण त्याच्यावर प्रश्न येत असतो. त्याचं उत्तर काय? 29. तर याचा मी तुम्हाला प्रॉपर रेफरन्स दाखवतो आणि त्यानंतर आपण थांबू, कारण हे 15 प्रश्न प्रिलिम्सला विचारले होते, त्याचा आपण डिटेल्ड आन्सर बघितलं आणि मला नाही वाटत त्याच्यातला एखादा पण प्रश्न कॅन्सल होईल, कारण सरळ प्रश्न डायरेक्टली स्टेटमेंट उचललेत पुस्तकांमधनं, कॅन्सल होण्याचा प्रश्नच येत नाही. तर ही PM बक्षींचं बेअर ॲक्ट आहे बघा, त्याच्यातून जसंचे तसा प्रश्न आला आहे. ठीक आहे, PM बक्षींचं बेअर ॲक्टमधनं प्रश्न आला जसं तसं. काय विचारलं म्हणजे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनमधनं, नो सिटीजन शॅल बी डिनाईड टू ॲडमिशन टू द एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मेंटेन्ड बाय द स्टेट ऑर रिसिविंग एड आउट ऑफ स्टेट फंड्स ऑन द ग्राउंड ऑफ ओनली रिलिजन, रेस, कास्ट, लँग्वेज ऑर एनी ऑफ देम. डायरेक्ट प्रश्न आला, बरोबर आहे का नाही. म्हणजे हे कशात मेन्शन आहे, हे कशात मेन्शन आहे, हे कशात मेन्शन आहे 29 मध्ये, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटी. आता आपण असं वाचतो ना, आपण आर्टिकल करताना काय करतो, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज, पण त्यातलं सब क्लॉज काय आहे, सब क्लॉज 1 काय आहे, सब क्लॉज 2 काय आहे आर्टिकलमधले, हे आपण बघत नाही. तर त्यातला हा प्रश्न आहे बघा, सब क्लॉज 2 29 सब क्लॉज 2चं स्टेटमेंट टाकलं आहे, कितव्या आर्टिकलमध्ये दिलं विचारलं. असाच प्रश्न फॉरेस्टला पण विचारला होता बघा मागं, आर्टिकल मला वाटतं 168 का 167 या आर्टिकलमधनं 168मधनं विचारलं होतं की CMच्या ड्युटीज काय आहेत, CMच्या ड्युटीज काय आहेत, त्याच्यावर प्रश्न होता. आणि त्यावेळी त्यांनी सगळे विचारले होते सबसेक्शन 1, 2, 3, 4 काय असतो. त्यामुळे मी म्हणतो तुम्ही बेअर ॲक्ट पण वाचा त्याबद्दल, जर तुमचा एकही मार्क तुम्हाला घालवायचा नसेल तर. ठीक आहे, तर विथ प्रॉपर रेफरन्स आपण सगळे, आत्ता जो रिसेंट पॉलिटीचा पेपर झाला 21 मार्च 2021ला, त्याच्यातले सगळे प्रश्नांचे उत्तर आपण बघितले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा, आणि पुढं पण मी असे व्हिडिओ बनवू का
ते पण मला सांगा, कारण ते तुमच्या सगळ्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे. जर तुम्हाला इथून मागच्या सगळ्या क्वेश्चन पेपरवर जर असेच ॲनालिसिस पाहिजे असेल, असंच प्रश्नाचं उत्तरं पाहिजे असतील, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, की आपलं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तुम्ही मला वेळ दिलात, धन्यवाद. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सुमित जाधव सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.